नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 5वीचा 14वा पाठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा पाठ पाहणार आहोत। तर या पाठामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामाजिक व राष्ट्रीय कार्याचा आढावा दिलेला आहे। तर तो आता आपण सविस्तर पाहणार आहोत। हा फोटो पहा, हे आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। बघा, हां ठीक आहे। आता पाठाला सुरुवात करू आपण। तर या पाठाचे लेखक आहेत सुदाम सावरकर। या पाठात लेखकांनी काय सांगितले ते पहा। सुमारे 90 वर्षापूर्वीची ही गोष्ट। जयपूरकडचा एक राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता। तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता। राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला। तो चुणचुणीत मुलगा राजाला म्हणाला, हे सुखी जीव आनंदानं जंगलात नांदत आहेत, तुम्ही त्यांना का हो ठार करता? तर सुमारे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही? 90 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे। तर जयपूरकडचा राजा, जयपूर कुठलं शहर आहे? राजस्थानमधील, राजस्थान राज्यातील एक शहर आहे। आणि हा राजा चंद्रपूर महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे। कुठं आला? ताडोबा अरण्यात शिकाऱ्यासाठी आला। तर ताडोबा अरण्य कुठं आहे? चंद्रपूर जवळील ते एक अभयारण्य आहे। तर त्या ठिकाणी तो आला आणि तेथीलच एका गुहेच्या तोंडाशी, गुहा म्हणजे काय? डोंगर कपारीमधील खोलगट जागा। त्या खोलगट जागेच्या त्या गुहेच्या तोंडाशी म्हणजे अगदी समोरल्या बाजूला एक मुलगा ध्यान लावून बसला होता। ध्यान म्हणजे काय? की मन एकाग्र करून तपश्चर्या करत तो त्या ठिकाणी बसला होता। तर त्या मुलाला लक्षात आलं की जंगलातील प्राण्याबद्दल तो राजा विचारत आहे। तर तो चुणचुणीत मुलगा, चुणचुणीत म्हणजे काय? खेळकर आणि हुशार असा हा मुलगा त्या राजाला म्हणाला, हे सुखी जीव आनंदानं जंगलात नांदत आहेत, तुम्ही त्यांना का हो ठार करता? म्हणजे हे आनंदाने जगत आहेत, चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य व्यतीत करत आहे, तर त्यांना तुम्ही का मारत आहात? असा प्रश्न त्याने राजाला विचारला। त्यावर राजा निरुत्तर झाला। तो विचार करू लागला। त्याला स्वतःची चूक कळून आली। त्याने शपथ घेतली, यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही। निरुत्तर होणे म्हणजे काय? त्याला त्या मुलाच्या त्या प्रश्नाचं कसल्याही प्रकारचं उत्तर देता आलेलं नाही। तो निरुत्तर झाला, विचार करू लागला की आपण का मारत आहोत या प्राण्यांना। त्याला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने शपथ घेतली की यापुढे कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही, कोणत्याही प्राण्याला ठार मारणार नाही। आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या उमद्या मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली, त्या मुलाचे नाव होते माणिक। पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला। तर ज्या मुलाने राजाला शिकारीपासून परावृत्त केलं, दूर केलं, अशा या मुलाचं नाव होतं माणिक आणि त्याचंच नाव पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आलं। तर आता हा माणिक कोण होता त्याच्याबद्दलची माहिती आता आपण इथं घेणार आहोत पुढच्या उत्तरात। माणिकच्या वडिलाचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर व त्याच्या आईचे नाव मंजुळा। तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या आजोळी वरखेडला नेले। तिने त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले। तुकड्या महाराजांनी त्याला तुकड्या हे नवे नाव दिले। तुकडोजीने त्यांना गुरु मानले। तर माणिकच्या वडिलाचं नाव बंडोजी इंगळे ठाकूर, त्याच्या आईचं नाव मंजुळा आणि तो कुठे गेला होता? आजोळी गेला होता। तर आजोळ म्हणजे काय? मामाचे घर। त्याचं आजोळ कोणतं होतं? वरखेड। त्या ठिकाणी गेल्यावर तो आडकोजी महाराजांच्या सानिध्यात आला। आडकोजी महाराज हे कोण आहेत? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु आहेत, गुरु होते। तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे गुरु आडकोजी महाराज यांच्या सहवासात तो राहू लागला
आणि महाराजांनी त्याला तुकड्या हे नवीन नाव दिलं आणि त्यांनीही त्यांना म्हणजे महाराजांनी त्यांना गुरु मानलं अडकोजी महाराजांना. तुकडोजी 14 वर्षाचे असतानाच त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले. तेथे कंदमुळावर गुजराण करत त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले व तेथील गरीब माणसांमध्ये रमले. खेळ शर्यतीमध्ये पोहणे, धावणे, घोड्यावर बैलगाड्यावर नियंत्रण साधणे, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. हिंदी, उर्दू व मराठीतील स्वतःचीच कवने ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. ऐकणारे तल्लीन होऊन तासनतास डोलत असत. त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले. पहा मुलांनो, इथं तुकडोजी महाराज वयाच्या 14व्या वर्षीच त्यांनी घर सोडले आणि कुठे गेले ते रामटेकच्या जंगलात. तर रामटेक हे कुठं आहे? चंद्रपूर जवळील एक जंगलाचा तो एक भाग आहे. त्या ठिकाणी ते भटकू लागले आणि त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला. हठयोग म्हणजे काय? तर योगाचा एक प्रकार, योगासनाचा तो एक प्रकार आहे. तिथं त्यांनी काय खाल्ले? कंदमुळे, रानातल्या वनस्पतींचे मुळे त्यांनी खाल्ले आणि त्यांची गुजराण केली. त्यांचं आयुष्य त्यांनी भागवलं, जीवन त्यांनी जगायला सुरुवात केली. त्यानंतर ते चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे आणि भटक्यांची पाले धुंडाळत म्हणजे जे लोक फिरतात, प्रत्येक ठिकाणी घर करतात, अशा लोकांच्या सोबत ते फिरू लागले. गरीब माणसामध्ये रमले. खेळ शर्यती मध्ये पोहणे, धावणे, घोड्यावर बैलगाड्यावर नियंत्रण साधणे, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. त्याचबरोबर त्यांनी हिंदी, उर्दू आणि मराठीतील स्वतःचीच कवने म्हणजे काय? तर कवने या ठिकाणी गाण्याचा एक प्रकार आहे तो. त्यांनी ती कवने रचली आणि खंजिरीच्या तालावर बेभान होऊन ते गाऊ लागले. तर खंजिरी हे एक वाद्य आहे, त्याच्या तालावर ते अगदी स्वतःचं भान हरपून त्यांनी ते गाणे गायला सुरुवात केली. त्यांच्या या अशा वेगळ्या गुणांच्या संपत्तीमुळे ते लोकांमध्ये देवबाबा म्हणून ओळखू जाऊ लागले. तर पुढे पहा. आपला देश पारतंत्र्यात होता त्यावेळच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत 1930 सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे. त्यावेळी या देवबाबांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरांमध्ये जाऊन खंजिरी भजनांद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील आरती मंडळे या सेवाभावी संघटनांद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला. गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली. गांधीजींच्या या चळवळीत तुकडोजी अनुयायासह सहभागी झाले. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. म्हणजे केवळ कवने रचले, लोकांमध्ये रमले असं नाही, तर आपला देश जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. त्याचं उदाहरण देताना इथं लेखक सांगतात की 1930 सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे. त्यावेळेस त्यांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरामध्ये जाऊन खंजिरी भजनाद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. त्याचबरोबर तेजस्वी तरुण संघटना, विदर्भातील आरती मंडळे व सेवाभावी संघटनाद्वारे स्वदेशी आणि ग्रामोद्योग याचा प्रचार त्यांनी केला. गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली, त्यामध्येही ते सहभागी झाले आणि त्यामध्ये त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. सन 1947च्या स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्त्वाचे होते. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला. तर 1947 नंतर आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि त्यावेळेस त्यांच्या श्री गुरुदेव सेवा मंडळ ही सेवाभावी संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेली होती. त्यावेळेस त्यांनी हैदराबादचे संस्थान आणि दक्षिण महाराष्ट्रातील पूर्वीचे संस्थान असलेले कोल्हापूर याचा समावेश करण्याचं काम स्वतंत्र भारतामध्ये
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेलं होतं. तर श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह, चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे. त्याद्वारे त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम राबवले. महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म, जात, पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. तर या गुरुदेव सेवा मंडळाने काय केलं तर प्रत्येक गावात जाऊन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. त्यामध्ये चातुर्मास कार्यक्रम होता, स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. त्याचबरोबर सामुदायिक सहभोजन म्हणजे जेवणाच्या पंक्ती त्यांनी बसवल्या. त्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक सहभागी झाले. त्यामधून त्यांनी धर्म, जात, पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या लोकांनी केलेलं होतं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले. तर सुरुवातीच्या काळात काही लोकांना विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता. तर त्या लोकांना प्रवेश मिळवून देण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश सगळ्यांनी घ्यावा, दर्शन करावं देवाचं म्हणून साने गुरुजींनी उपोषण केलं होतं. आणि त्याला अनेक लोकांची सहाय्यता मिळावी किंवा सोबत राहावे लोक म्हणून त्या लोकांच्या सह्या मिळवून देऊन त्या उपोषणाला समर्थन मिळवून देण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं होतं. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली. त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला. तर आचार्य विनोबा भावे यांनी काय केलं होतं की भूदान चळवळ केली. भूदान म्हणजे काय? जमीन दान देण्याची चळवळ त्यांनी सुरू केलेली होती. तर आचार्य विनोबा भावे हे कोण आहेत? थोर विचारवंत आणि भूदान चळवळीचे प्रणेते आहेत. तर या भूदान चळवळीमध्ये काय केलं जातं? प्रामुख्याने लागवडीखाली नसलेल्या जमिनी मिळवून त्या भूमिहीनांना देण्याची चळवळ. म्हणजे जी जमीन नापीक आहे आणि ज्या लोकांना अजिबात जमीन नाही तर अशा लोकांना जमीन मिळवून देण्याची ती एक चळवळ होती. तर त्या चळवळीमध्ये सुद्धा या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सहभाग नोंदवला आणि त्यांचं हे महान कार्याची नोंद त्यावेळेस स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घेतली आणि त्यांना राष्ट्रपती भवनात बोलावून आमंत्रित करून त्यांचा राष्ट्रसंत या पदवीने गौरव केला. तुकडोजी महाराजांना बहाल केलेली ती एक पदवी आहे. पुढे जपानमध्ये विश्वशांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या उद्घाटनाकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले. या परिषदांमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. तेथे 18 देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली. तिचे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. अशा साऱ्या उपक्रमांमध्ये गुंतले असतानाच त्यांनी हिंदी व मराठीत अनेक गद्य पद्य पुस्तके लिहून प्रकाशित केली. ग्रामगीता हा त्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी होय. तर पुढे जपान हे काय आहे? भारताच्या पूर्वेकडील एक देश आहे. तर त्या ठिकाणी विश्वशांती परिषद होती. विश्वशांती परिषद जागतिक शांती राखण्यासाठी निर्माण झालेली ती एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. जागतिक सर्वधर्म परिषद म्हणजे जगातील सर्वधर्मीय विचारांचे आदानप्रदान करणारी ती एक संघटना आहे. तर या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आलेले होतं. तर या परिषदामध्ये भगवान बुद्ध म्हणजे काय? तथागत बोधिसत्व
गौतम बुद्ध यांच्या विचारांची, पंचशील तत्वांची. तर पंचशील तत्व म्हणजे काय? तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली जीवन प्रणालीची ती 5 तत्वे होती. तर त्याच्याबद्दलची ती एक परिषद होती आणि त्या परिषदेचं उद्घाटन त्यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं होतं. तिचे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केलं. तर या अधिवेशनामध्ये, अधिवेशन म्हणजे काय? विचाराचे मंथन करणारे ते एक शिबिर होतं. त्यामध्ये त्यांनी अतिशय चांगलं कार्य केलं. तर या साऱ्या उपक्रमामध्ये असतानाच त्यांनी काय केलं? हिंदी व मराठी भाषेत अनेक पुस्तके लिहिली. गद्य व पद्य म्हणजे कविता पण लिहिले आणि पाठस्वरूप, कथास्वरूप पण त्यांनी पाठ लिहिले. तर ते पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं. आणि या सगळ्यामध्ये अतिशय चांगलं पुस्तक ग्रामगीता. तर या सर्व पुस्तकांचा उत्कृष्ट असा हा समूह होता ग्रामगीता. तो त्याला म्हणून मुकुटमणी असं म्हटलं जातं. मुकुट म्हणजे काय? प्रमुख किंवा उच्च प्रतीचं ते पुस्तक होतं आणि ते सगळ्यात चांगलं पुस्तक होतं. तर मुलांनो, तुम्हाला परीक्षेत हा प्रश्न विचारला जाऊ, तुकडोजी महाराजांचे कोणते पुस्तक मुकुटमणी म्हणून ओळखलं जातं? तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे ग्रामगीता. तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवले आहे. तर त्यांचं हे कार्य आजही चालू आहे. लोक त्याचं कार्य विचारात ठेवतात आणि ते कृतीत सुद्धा विचारतात. तर हे शब्द तुम्हाला लिहून काढायचे आहेत. हा स्वाध्याय आहे. तर या ठिकाणी हे स्वाध्याय तुम्हाला सोडवायचे आहेत. तर याचे काही या पाठातले वाक्यप्रचार आहेत ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. ध्यान लावणे, डोळे मिटून एकाग्र होणे, निरुत्तर होणे, उत्तर न सुचणे, गुजराण करणे, पोट भरणे, आत्मसात करणे, मिळवणे, तल्लीन होणे, गुंग होणे, मग्न होणे, सहभागी होणे, सामील होणे, गौरव करणे, सन्मान करणे. तर मुलांनो, या पाठाखालचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. वाक्यप्रचार पण पाठ करायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे.